गुड मॉर्निंग. आज आपला गुड मॉर्निंग. सेतू अभ्यासाचा गुड मॉर्निंग. 25वा दिवस. काल आपण मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र हे सर्व विषयांचा सविस्तर अभ्यास केला. बघा, काल मराठी भाषेमध्ये आपण शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी या संदर्भात माहिती मिळवली. शब्द कसा तयार होतो, वाक्प्रचार कसा बनतो, म्हणी कशा तयार झालेल्या आहेत याच्याविषयीची सविस्तर माहिती मागच्या तासिकेला आपण मिळवलेली आहे. तर मी तुम्हाला काल काही वाक्प्रचार आणि म्हणी लिहायला आणि वाचायला सांगितल्या होत्या, बरोबर? हा, बरं. चला, मला एक 2-2, 3-3 म्हणी या ठिकाणी म्हणून दाखवायच्या आहेत, सांगायच्या आहेत. ओके. हा, संतोष, सुरुवात कर तुझ्यापासून. मराठी विषय. म्हणी व अर्थ. आयत्या बिळात नागोबा, दुसऱ्याच्या कष्टावर स्वतःच स्वार्थ करणे. आपल्या हातात जगण्यात आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते. अडला घरी त्याचे पाय धरी. शहाण्या माणसाला मूर्खाची विनवणी करावी लागते. ओके. आता हे तू बघून सांगितलं, पण तोंडी पण आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. रोशन, सांग रोशन. ओके, माईक बंद कर. आवाज नाही येत, आवाज पोहोचत नाही. संतोष, माईक बंद कर. संतोष. ओके. योगिता, सांग म्हणे 2-3. एक ना धड भाराभर चिंध्या. एका वेळी एकाने कामे. नाही, अर्थ नका सांगू, थांबा. अर्थ नाही, फक्त मन सांग. एकाने हाताने डाळ भात नाही. रंजना, सॉरी, ठाकरे, भावना. भीतीलाही कान असतात, उधारीचे पोते आत रीते, ऊन पाण्याचे घर जवळ नसते. ओके. व्हेरी गुड. पूजा, सांग एखादी म्हण. इकडे आड तिकडे विहीर. एक घाव दोन तुकडे. एकाच मोळे मनी. दीक्षा, सांग म्हण. माईक चालू कर अगोदर, मग बोल. जशा तसे आडला हरी गाढवाचे पाय धरी. आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येईल. बरोबर. अंधळा बाजू राणी. काय. सांग. म्हण सांग. कॅमेरा चालू कर तुझा. कॅमेरा चालू कर. सांग म्हण. ऊस गोड लागला म्हणून मुळा सगट खाऊ नये. शाबास. अजून. डोंगर पोखरून उंदीर काढणे. डोंगर पोखरून उंदीर काढणे.
छान. बघा या पळस- काही पळसाला पानं तीनच. पळसाला पानं तीनच. छान. तीनच. अशा ज्या काही म्हणी आहेत, या म्हणींनी आपली भाषा जी आहे मराठी ती अत्यंत समृद्ध होते आणि आपल्या भाषेचं सौंदर्य वाढत असतं, आहे की नाही? तर मग अशा म्हणी ज्या काही आहेत ह्या बोलताना, लिखाण करताना म्हणी, वाक्प्रचार यांचा आपण वापर करायचा. आपल्या लिखाणात सुद्धा करायचा. तर बघा इथं ह्या ठिकाणी तुम्हाला म्हणीवर एखादी गोष्ट पण तयार करता आली पाहिजे आणि प्रसंग पण रचता आला पाहिजे. आता या ठिकाणी एक म्हणीवर आधारित एक गोष्ट आहे बघा, जिचं सादरीकरणही तुम्ही स्वतःच वर्गात केलेलं आहे. ते आपण बघूया आणि ही गोष्ट बघून तुम्ही कोणती म्हण यावरून तयार होते ते मला शेवटी सांगायचंय, लगेच नाही. संशय बांगर श्रीमंत चक्रमादित्य महाराजचा विजय असो. हस्तकदम महाराज, हस्तकदम. बसा मंडळी बसा. काय प्रधानजी, कशी काय आहे आमच्या राज्याची हालचाल? आपल्या कृपेने उत्तम आहे. गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत. श्रीमंत लोक सुखात आहेत. छान, उत्कृष्ट. बरं, चोरीमारी वगैरे? छे, कोणी चोरी करत नाही, फक्त चोर तेवढे चोरी करतात. फारच छान. बरं, रोगराई वगैरे? बिलकुल नाही. 4-2 साथीचे रोग आले, त्यात 100-500 माणसं गेली, बाकी सगळं जिवंत आहे. वा प्रधानजी, आमच्या राज्याची हाल हवाल ऐकून उत्तम म्हणायची. आज करमणुकीचा कार्यक्रम कोणता? एक उत्तम गाणारे बुवा आले, त्यांचे गाणं ऐकावंसं. त्यांचं नाव काय म्हणालात?
मजा चालली मजा. समजा तू दुकानदार और मी गिरायक. मग मी विचारायचं, दुकानदार दादा अहो दुकानदार दादा तुम्ही कसा दिला कांदा? रुपया 400 रावसाहेब रुपया 400. उद्या सगळं मला एक शेअर घालू नका उगाच राखेल. माल आमचा पांढरा थेट. कांदे किती हे स्वच्छ सुरेख. 4 आणि नाईट फार मानून ठेवा आज उधार. नाही 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 चालणार आज रोख उद्या उधार. बाजारात ही गंमत मग राजवाड्यात किती मजा आली असेल. राजवाड्यात अर्थनीतीचं साधेकार नाही. शासकीय संगीत सगळ्या राजधानी चालतंय. चल तिथली गंमत प्रत्यक्ष बघितली पाहिजे. चल चल लवकर. आलो आलो राणी कुठे आणायची? इथे महाराज मी. आज तुझे तर सुकले कशाने? या पडशाने मज गाजले. अच्छे जाता तरी घेऊन या वैद्या. महाराज अरे काय झालं? महाराज अरे बोल ना लवकरी. महाराज अरे बोल ना झटकरी. महाराज आपला प्रिय राजवाडा. पुढे बोल गद्या. महाराज आपला प्रिय राजवाडा. आता बोलतोस का तुझा मुंडका उडू? महाराज आपला प्रिय राजवाडा जवळ खाक झाला. काय माझा राजवाडा जळला? मेलो ठार मेलोवी. आणि मुंडका तू आता मला सांगतोस? क्षमा करावी महाराज, पण तुमचीच आज्ञा होती ना सगळ्या गाण्यातच बोलायचं म्हणून. खड्ड्यात गेली ती आज्ञा. प्रधानजी लोकांना म्हणा की नेहमीप्रमाणे बोला. जशी आज्ञा महाराज. राजवाडा सुखरूप आहे आपला. थोडक्यात वाचला आग विझवली. भारत छान उत्कृष्ट. आमच्या आज्ञेने हा सगळा घोटाळा झाला. आता जो कोणी गाईल त्याला सरळ चढवण्यात येईल अशी दबंडी लगेच पिटवा. हा महाराज, मी लहानपणी मोठा घास घेतो खरा, पण आपण ही आज्ञा परत घेतली तर उपकार होतील, नाहीतर अतिथीच्या माती होईल. शाबास प्रधानजी. पटलं आम्हाला. रद्द केली आम्ही आमची आज्ञा. खरंच आहे तुमचं अतिथी धर्माची असं म्हटलंच आहे. कुणी बरं म्हटलंय? पण आज्ञा रद्द झाली ना. झाली म्हणजे काय? झाली. कोणत्याही या नाटी करून हे साध्य होते की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास त्याचे परिणाम वाईट होतात. म्हणजे अतिथी धर्माची. धन्यवाद. ओके. बघितलं इथं ह्या प्रसंगामधून असे जे काही छोटे छोटे प्रसंग किंवा गोष्टी कथा आपल्याला म्हणीवर आधारित वाचता आल्या पाहिजेत. इथं जी काही म्हण आलेली आहे तुम्हाला सर्वांना परिचित आहेच. कोणती आहे? अति तिथं माती. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर त्या गोष्टीचे परिणाम वाईट होतात. हे या ठिकाणी या म्हणीतून दाखवलेले आहेत. बघा मग तुम्हाला अशा ज्या काही म्हणी आहेत, या म्हणींवर आधारित जे काही प्रसंग आहेत ते इथं आले पाहिजेत. ठीक आहे. बघा पुढचा घटक बघणार आहे आपण इंग्लिश. इथं एक आपल्याला लर्निंग ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. एखादी जी काही पोएम आहे त्या पोएमला आपल्याला समजून घेता आलं पाहिजे, तिला गाता आलं पाहिजे. त्यातले एखाद्या पोएम मधले रायमिंग वर्ड जे आहेत ते रायमिंग वर्ड्स शोधता आले पाहिजेत. आता इथं लिंक दिलेली आहे बघा.
व्हिडिओचा हेतू तुम्हाला इंग्लिश वाचनाच्या सोप्या टेक्निक्स बद्दल असेल आणि भरपूर मुलांनी इंग्लिश किचकट्या बुवा असं म्हणून सोडून दिलं असेल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलांना इंग्लिश वाचन शिकवण्यासाठी उपयुक्त काही टेक्निक्स आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. हा व्हिडिओ संक्षिप्त रूपात असणार आहे. या व्हिडिओमध्ये सांगितल्या जाणाऱ्या प्रत्येक टेक्निकवर एक व्हिडिओ आणि प्रॅक्टिस शीट तुम्हाला या पुस्तकाच्या पहिल्या QR कोडवर सापडतील. चला आता प्रश्नाचं उत्तर देतो. टेक्निक आहे, सीचा आवाज सहसा क असतो, पण सीच्या समोर जेव्हा आय किंवा ई हे स्वर येतं ना तेव्हा सीचा आवाज क न राहता तो स असा बनतो. उदाहरण, PENCIL ला आपण पेन्सिल असं वाचतो, पेनकिल नव्हे. CITY ला आपण सिटी असं वाचतो, किटी नव्हे. आता ही टेक्निक जर आपण मुलांना सांगितली तर आपली मुलं या शब्दाला ऍकिड असं न वाचता ऍसिड असंच वाचतील, जरी त्यांनी हा शब्द पहिल्यांदा बघितला असेल. मित्रांनो, या पुस्तकात भरपूर सारे धडे आहेत आणि ते धडे वाक्यांनी बनले आहेत आणि ते वाक्य शब्दांनी बनले आहेत. पण शब्द कशांनी बनले आहेत? अगदी बरोबर, शब्द अक्षरांनी बनले आहेत. आता जर मला मुलाला कुठलाही शब्द वाचायला शिकवायचा असेल ना तर सर्वप्रथम त्या मुलाला अक्षरांची ओळख असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत सोबत त्या अक्षरांचा आवाज सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही विचार करत असाल, अक्षरांचा आवाज म्हणजे काय नक्की? मित्रांनो, हे अक्षर बघा, या अक्षराचं नाव आहे बी, पण आपण त्याचा उच्चार करताना बी या नावाचा वापर न करता ब या आवाजाचा वापर करतो आणि म्हणून BAT ला आपण बॅट असं म्हणतो. त्याचप्रमाणे सी या अक्षराचं नाव आहे सी, पण त्याचा आवाज आहे क आणि म्हणून CAT ला आपण. ओके, बघा, एकंदर या ठिकाणी कल्पना काय आहे हे समजावून घ्या. इंग्रजी वाचन करत असताना आपण काय करायचं आहे, आपले जी ABCD चे अक्षर आहेत ह्या ABCD च्या अक्षरांचा बऱ्याच वेळा आपण एखादा शब्द वाचताना काय करतो, तो ABCD आहे तसाच वाचतो. उदाहरणार्थ बघा, मग ह्या उच्चारासंबंधी आपण वर्गात सुद्धा काही शब्दांचं वाचन करताना आधार घेऊन केलेले आहे. जसं आता इंग्रजीतले एकूण लेटर्स किती आहेत? A to Z पर्यंत किती लेटर्स आहेत? 26. करेक्ट. 26. फर्स्ट लेटर कोणतं आहे? फर्स्ट लेटर ए. आता बऱ्याच वेळा बघा, ए आल्यानंतर आपण त्याला एच वाचतो, परंतु तो जेव्हा शब्दात येतो तेव्हा त्या प्रत्येक अक्षराला वेगळा आणि स्वतंत्र असा आवाज असतो, म्हणजे अ. एला आपण इंग्रजी वाचनात अ म्हणायचं आहे. पुढचं दुसरं अक्षर कोणतं आहे? बी. बीचा आवाज कसा येईल सांगा? ब. तिसरं अक्षर कोणतं आहे? सीचा आवाज काय येईल? बऱ्याच वेळा स पण आणि क पण म्हणून वापरला जातो. डीचा आवाज फक्त यांची ध्वनी सांगा तुम्ही, म्हणजे मग तुम्हाला इंग्रजी वाचनामध्ये थोडीशी मदत होईल. आलं का लक्षात? ड. डीचा ड. ईचा ईचा ए किंवा ई. ए किंवा ई. एफचा फ. जीचा ग. व्हेरी गुड. जीचा ग. एच. एक शब्द सांगा. एचचा एक शब्द सांगा. हॅट. व्हेरी गुड. अजून हाऊस. व्हेरी गुड. हाऊस. हॉर्स. ओके, म्हणजे लक्षात येतंय ना, आपण त्याला त्या अक्षराला एच न वाचता ह वाचा. एच.
ABCDEFGHI. ई. बरेच वेळा ई वाचतो आपण, आहे की नाही? हा हा. उदाहरणार्थ मग ई वरून एखादा शब्द सांगा. आई एलिफंट. आईस्क्रीम आईस्क्रीम. ओके, आईस्क्रीम. आईने सुरू होणारा सांगा असं. आणि आय इन. इन. IN इन. ओके. HI जे. जेला कसा साऊंड आहे? ज हा. केचा साऊंड कसा आहे? क. एलचा एल वरून दोन शब्द सांगा. एल. लायन अजून फ्लोरिंग येस. ओके. लॅम्प. लायन. ओके. एल. एल झाला. एम. मा. बघा, आपण लिहिताना किंवा ते अक्षर एकेरी असेल, एकदाच आलेलं असेल तर तिथं आपण त्याला एम म्हणतो. परंतु जेव्हा ते शब्दात येतं MAN काय स्पेलिंग होईल? शब्द काय तयार होईल? MAN. मॅन. ओके. जेच एमला आपण म म्हणतो. हा. MN. N. N. Na. Nose. Nose. Nib. next nice Neck. Nice. Very good. N. O. ओचा ओ किंवा उदाहरणार्थ ऑरेंज. ऑन. ओके. ऑनियन. अनियन. ओके, व्हेरी गुड. ओ हा. पी. ओके. पास. पेट. पेन पेन. People. पीपल. पॅरोट क्यूचा उच्चार साऊंड कसा आहे क्यूला? क्यू क्विल. म्हणजे पीस. ओके. क्यू. आर. चा साऊंड कसा आहे? ओके. टेल मी द सम वर्ड्स related to the R. रोज Red. Rose. Rat. S. Okay. शिप ओके. तर बघा, ह्या ठिकाणी ऐका सांगण्याचं तात्पर्य एकच. आपण जी काही इंग्रजी मुळाक्षर शिकतो म्हणजे A to Z लेटर्स आपण शिकतो, या लेटर्सचा जो काही प्रत्यक्ष साऊंड आहे वर्ड्स मध्ये, तो साऊंड वेगळा असतो. प्रत्येक लेटरचा साऊंड काय असतो? वेगळा. हा. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड अनेक वर्ड असतात. आता तुम्ही काय करा, फ्रॉम A to Z at least write down the 5 words and read them aloud.
A to Z पर्यंत प्रत्येक लेटर साठी A साठी 5 शब्द लिहायचे. किती? 5 A to Z पर्यंत 5 शब्द. अँड रीड देम अलाउड, आणि मोठमोठ्याने ते वाचा, सराव करा. हा, वाचण्याचा सराव करा. ओके. ओके. बघा, कालच्या तासिकेला आपण संख्यांचा मसावी कसा काढायचा याची माहिती मिळवली होती, बरोबर आहे. आता आपल्याला संख्यांचा लसावी कसा काढायचा हे बघायचंय. बघा, आता मसावी काढताना आपण संख्येचे विभाजक शोधले. काय शोधले? विभाजक. आता लसावी काढताना इथं लसावीचा अर्थ काय होतो? मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक. तर लसावीचा अर्थ काय होतो? ल म्हणजे काय होईल? लघुत्तम. ल म्हणजे कसा? लघुत्तम. लघुत्तम साधारण विभाज्य. लघुत्तम साधारण विभाज्य. तर बघा, इथं संख्येचे विभाज्य कसे शोधायचे हे दिलेले. आता 8 ने विभाज्य संख्या कोणकोणत्या? 6 ने विभाज्य संख्या कोणकोणत्या? तर इथे बघा, तुम्ही जर निरीक्षण केलं तर 8चा पाडाच लिहिलेला आहे इथं. दिसतंय का? हॅलो, आवाज येतोय? ओके. हा, बघा 8 ने विभाज्य संख्या कोणकोणत्या आहेत? 8, 16, 24, 32, 40, 48, 56. म्हणजे सरळ 8चा पाडा आहे. बघा ना तुम्ही, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32 आहे का? समजतंय? आणि पुढे काय केलेलं आहे इथं बघा, टिंब दिलेलं आहे. दिसतंय का तुम्हाला? नाही नाही सर, स्क्रीन नाही दिसत. नाही. तुम्ही कधी सांगणार? किती वेळची नाही दिसली? तेव्हापासून. हा, म्हणे सांगत होतं तेव्हापासून आहे. ओके. बघा, आता दिसतंय का? हो. आता बघा, इथं 8 ने विभाज्य जे काही संख्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. 8, 16, 24, 32, 40, 48, 56. म्हणजे साधारणतः काय आहे? 8चा पाडा आहे. ओके, दिसतंय का? हा, 8 ने विभाज्य ज्या काही संख्या आहेत 8, 16, 24, 32, 40, 48, 56 म्हणजे 8चा पाडा आहे. आणि पुढे टिंब दिलंय. दिसतंय का? याचा अर्थ काय? पुढे पण अजून संख्या आहेत. हा, म्हणजे बघा 8, 16, 24, 32, 48, 40, 48, 56 म्हणजे 8 7 56, 8 8 पुढे कोणती संख्या येईल? 64. हा, 8 9 72, 8 10 80 अशा पद्धतीने येईल. आता पुढे 6चे विभाजक बघा कसे लिहिले. 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54 हे की नाही? हा, मग इथे पण 6चा पाडा आहे. म्हणजे या संख्या सगळ्या 6 ने विभाज्य संख्या आहेत. मग आता 8 ने विभाज्य संख्या आणि 6 ने विभाज्य संख्या याच्यामध्ये कोणते विभाज्य लिहायचे आपल्याला? सामायिक. हा, सामायिक म्हणजे दोन्ही विभाजकांमध्ये, दोन्ही संख्यांमध्ये समान संख्या कोणत्या आहेत त्यांना म्हणतो आपण सामायिक विभाज्य. हा, अशा कोणकोणते सामायिक विभाज्य आहे सांगा बरं. इथं 8, इथं किती आहे? 6 येईल का खाली? नाही. दोघांमध्ये सामायिक पाहिजे. सांगा पुढे. 24. 24.
एक नाही. 24 कोणत्या येतील? 24 हा 24. अजून आहे का पुढे? हो 48. शाबास. 48 मग इथं तुम्ही यादी 24 लिहाल, 48 लिहाल, बरोबर. आता त्याच्या पुढेही असू शकतात, पण आपल्याला पुढे लिहायची गरज नाहीये. याचं कारण सांगतो तुम्हाला. आपण मसावी काढतोय का लसावी काढतोय मला सांगा? लसावी लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य, म्हणजे छोट्यात छोटा कॉमन शोधायचा आहे, छोट्यात छोटा सामायिक विभाजक शोधायचा आहे. मग इथं आता कोणकोणत्या संख्या आल्या आहेत आपल्या सामायिक? 24 48 48 हे की नाही? मग 24 ही काय झाली? 24 हा काय झाला? लसावी लसावी. येते का लक्षात? हो अशा पद्धतीने शोधायचं. आता बघा इथं तुम्हाला परत एक प्रश्न दिलाय, 4 व 6 यांचा लसावी शोधा. हा. आता 4 ने विभाज्य संख्या कोणकोणत्या आहेत सांगा? 4 8 12 16 24 28 32 36 40 तुमचे 6 12 18 24 30 36 42 48 ओके. हा थांबा. आता इथे सामायिक विभाजक कोणकोणते आहेत? बघा 12 आहे, त्याच्यानंतर 24 आणि 36. लसावी किती? माईक बंद करा. हा 4 व 6 ने सामायिक जे काही विभाज्य आहेत ते 12 24 आणि 36 आहेत. तर मग इथं लसावी किती येईल? 12 हा. पण सर्वात लहान जो काही साधारण विभाज्य आहे तो 12 आहे. मस्त आहे का? हो बघा आपल्याला या ठिकाणी अनेक उदाहरणं सरावासाठी दिलेली आहे. आपण काय करूया, 2 3 आणि 5 या संख्यांचा लसावी कसा काढायचा ते पाहूया. बघा 3 संख्यांचा लसावी कसा शोधायचा. किंवा मग तुम्हाला बघा इथं अजूनही 2 अंकी संख्यांचे पण काही वेगवेगळे लसावी शोधायला सांगितलेले आहेत. इथं बघा वरती त्या संदर्भात आपल्याला भरपूर उदाहरणं सोडून दिलेले आहेत. संख्येचा जो काही सामायिक विभाजक आहे तो सर्वात प्रथम तुम्हाला शोधता आला पाहिजे. हा आता काय करायचं सांगा बरं, कितीचे विभाजक लिहायचे? 2. हा 2 चे काय विभाज्य? विभाज्य 2. किती येतील 2 चे विभाज्य शोधा सांगा फटाफट. 2 चा पाडा लिहायचा आहे तुम्हाला, समजतंय ना? 2 4 पुढे 6 8 4 10 12 पुढे 14 14 16 18 20. ओके. आता 3 चे सांगा, 3 चे विभाज्य सांगा तुम्ही.
तीन तीन सहा सहा नऊ नऊ बारा बारा पंधरा पंधरा अठरा अठरा पुढे एकवीस 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 पाचशे विभाज्य सांगा. पाच पाच दहा पाच पुढे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस ओके. हा बस बघा आता इथं सामायिक विभाज्य कोणते आहेत सांगा बरं. तीनही संख्यांमध्ये किती आहे? पंधरा हे बघा 2चे 3चे आणि 5चे याच्यामध्ये शोधा.